हॅलो नमस्कार गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला अंदाजा आलाच असेल की आजचा पॉडकास्ट कशावर असणार आहे, कोणावर असणार आहे आणि आजच्या पॉडकास्टचा टॉपिक काय असणार आहे. येस, यू गेस्ड इट राईट. गू मोशनवर व्हिडिओ आलेला आहे आणि गू मोशनच्या व्हिडिओवर आज आपण रिॲक्शन घेऊन आलेलो आहोत. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट विदाउट वेस्टिंग मच टाईम. सगळ्यात आधी तर गू मोशनबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की हे लोक कॅन्डिडेट कसं निवडतात तिथपासून ह्यांचं एडिटिंग आणि हे लोक इतरांना कॉन्टॅक्ट करतात आणि तिथे जाऊन फालतूगिरी करतात, त्यांना DM करतात, नंतर दुसऱ्यांच्या लाईव्हमध्ये येऊन त्यांना हरास करतात. तर मला मुळात हेच वाटतं की ह्यांनाच मुळात असा प्लॅटफॉर्म मिळण्याची ह्यांची लायकी नाही आहे किंवा असा प्लॅटफॉर्म ह्यांनी कोणासाठी क्रिएट करावा. इतके ऑथेंटिक हे स्वतः नाही आहेत. ह्यांच्या ऑथेंटिसिटीवरती खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण ह्या बाईने जी काही हिची स्टोरी सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये इतके लूप होल्स आहेत. अगदी शैक्षणिक संस्थांपासून ते हिला कामाला ठेवणाऱ्या कंपनीजपर्यंत किंवा हॉटेल्सपर्यंत सगळ्यांवरती एक प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. ही हिची सक्सेस स्टोरी किंवा स्ट्रगल स्टोरी कमी आणि काहीतरी भलतंच. म्हणजे असं वाटतं की जर त्यांच्या लक्षात आलं, शिक्षण संस्थांच्या म्हणा किंवा ही जिथे जॉब करत होती तिथल्या त्या हॉटेल्सच्या म्हणा, तर हिच्यावरच केस फाईल होईल. आणि ह्याचा विचार हिने केलाय का हा प्रश्न आधी उपस्थित होतो. एक सुंदर अशी कॉमेंट होती, सुंदर अशी कॉमेंट, तर ती गू मोशनने डिलीट केलेली आहे आणि तुम्ही ती कॉमेंट वाचा आणि तुम्हाला कळेलच की त्याच्यामध्ये काय डिलीट करण्यासारखं काय होतं. आणि जस्ट हिच्या सांगण्यावरून हिची रियालिटी बाहेर येते म्हणून ती कॉमेंट डिलीट केलेली आहे. ह्यावरूनच कळतं की गू मोशन किती गू आहे. बरं, आपण याचं नाव थोडंसं चेंज करूया. आपण याचं नाव हग्गू मोशन ठेवूया, कारण हग्गू मोशन जरा थोडंसं क्यूट वाटतं ना. तर आपण असं एकदमच घाण असं नको वाटायला म्हणून आपण आपलं हे कशाला ना पेज किंवा आपलं चॅनल कशाला खराब करायचं म्हणून याचं नाव आपण हग्गू मोशन ठेवूया. सो ही आहे ती कॉमेंट. आणि ही कॉमेंट डिलीट करायला लावून त्या चड्डीने स्वतः आपली कॉमेंट एडिट केलेली आहे आणि त्यामध्ये ही असं म्हणते की मला असंच मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण मी काही हरणार नाही आहे आणि मी कधी मला खेचू शकले नाही आहेत, हे सफल होऊ शकलेले नाही आहेत आणि असे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत. तर मला चड्डीला हे सांगायचं आहे, अगं कोरडी झालेली चड्डी, तू ही कॉमेंट डिलीट केलीस ना, त्यावेळेला ह्या कॉमेंटला 75 लाईक्स होते. किती? 75 लाईक्स. आणि तुझ्या कॉमेंटला किती लाईक आहेत याच्यावरून बोटावर मोजण्यासारखं कोण आहे की बोटावर पण ठेवण्यासारखं कोण नाही आहे हे स्वतःला तू स्वतः विचार. समजली ना? तुझी लायकी आहे ना, तुला चांगलीच माहिती आहे आणि हग्गू मोशनची लायकी पण आता तुझ्या निमित्ताने चांगलीच बाहेर आलेली आहे. तर चड्डीत हगली असं हग्गू मोशनच्या आपण पॉडकास्टची आपण आता आपल्या परीने सुरुवात करूया. सगळ्यात आधी हग्गू मोशन आणि चड्डी किती सिमिलर आहेत ना, म्हणजे पैशासाठी काहीही करायचं वाटेल ते. आणि दोघांची काही लेवल नाही आहे, दोघांची पात्रता नाही आहे आणि दोघांचेही काहीही इज्जत लायकी वॉटेवर काही नाही आहे. तर असे जेव्हा दोन लोक एकत्र येतात तर अशीच हगवण पसरते जशी ह्या वेळेला पसरलेली आहे. राईट फ्रॉम द टायटल, राईट फ्रॉम द थंबनेल सगळंच. म्हणजे हिचं नाक पुसताना, हिचं शेंबूड पुसतानाचं थंबनेल आणि काय नवऱ्याने सोडलेली बाई, म्हणजे तुम्ही तर एकदम टायटल देऊनच टाकलं. अगं चड्डे, आम्ही तर बोलतो ते बोलतोच, पण आता हग्गू मोशनने पण म्हटलं की तू नवऱ्याने सोडलेली बाई आहे, एवढं ठळक अक्षरात लिहिलंय. आता सगळ्यांना कळणार की तू सोडलेली आहेस, नवऱ्याने नाही सगळ्यांनी. म्हणजे ज्यांना ज्यांना चान्स मिळेल त्यांनी जेवून बिवून मस्तपैकी ढेकर मारून सोडलेली आहे तुला. वसाडी खरंच रे बाबा, काय काय लोक असतात. तर हिचा स्ट्रगल असा सुरू होतो की ही लहान होती, लहानाची मोठी झाली आणि मग नेहमीप्रमाणेच फायनान्शियल, पप्पांना काही कमाई नव्हती, कमाईचं साधन नव्हतं, माझी मम्मीच होती आणि असं आमच्या घरात असं होतं तसं होतं आणि मी कशीबशी 10वी पास झाली. कशीबशी का झालीस? तेव्हा तर असं म्हणजे काही कारण नव्हतं विशेष, मग का कशीबशी? अशी तशी का नाही झालीस? कशीबशीच का झालीस?
बरं चला 10वी पास झाली. मग त्याच्यानंतर हिची सो कॉल्ड मम्मी, जिला सगळे ये गलिया या चोबारा सगळे ओळखतात आणि आता जरा जास्तच ओळखायला लागलेत जेव्हापासून हिच्या मम्मीने पैसे खाल्ले ना गव्हर्नमेंटचे खोटी स्कीम लाटून. आणि एक नाही असे अनेक स्कीम हिच्या मम्मीने खोट्या लाटलेत. आणि ही टॅटूवाली बाई जी नवरा गेल्यानंतर वर्षभरात टॅटू बिटू काढण्याच्या हिच्या ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण करू लागली होती. इच्छा माझी पुरी करा. हे कसे म्हणजे आया असतात रे यांच्या, म्हणजे मला काही कळतच नाही. यांच्या सगळ्या इच्छा नवरा गेल्यानंतरच पूर्ण करायची यांना खूप खुमखुमी येते. मला वाटतं की यांच्या नवरा असताना यांचे हे चाळे चालू देत नसेल आणि तेव्हाच अशा बायका जेव्हा नवरा जातो त्याच्यानंतर यांना ऊत येतो. सो या तो पार्ट नाही आहे. पण ही ज्या प्रकारचं सांगत होती, माझी आई बोलली की असं नाही चालणार आणि तू आवाका बाहेरची स्वप्न बघतेस आणि हे आपल्याला नाही, असं चालत नाही आणि मुलीच्या जातीला हे शोभत नाही. तर असं बघून तर वाटत नाही की तुझ्या मम्मीचा आवाका केवढा आहे. आता ते ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. सो तेव्हा ती असं बोलली असेल तर आणि डेफिनेटली म्हणजे जेव्हा तुझ्या पप्पांचा सपोर्ट होता तर मम्मी असं बोलण्याचं काय कारण होतं. कारण जी मम्मी पप्पा गेल्यानंतर अशी सुटली, सगळ्या इच्छा पूर्ण करू लागली, तर ती मम्मी पप्पा असताना आणि एवढा सपोर्टिव्ह नवरा असताना असं का वागत होती. म्हणजे काय ह्याच्यामध्ये खानदानी परंपरा आहे का नवऱ्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आणि करायचं काहीतरी वेगळंच. नवऱ्याला सांगायचं की मी मुलांसाठी इथे थांबते आणि मग नाशिकची मिसळ आवडते म्हणून थांबायचं राहायचं आणि मग नाशिकच्या मिसळीने पोट भरलं की मग नवऱ्याला सांगायचं की आता काय शाळेचं वगैरे आपण मॅनेज करू आणि आता ये दूरी सही नाही जाए, ये दूरी सही जाए ना, सही जाए ना, सही जाए ना, सही जाए ना, असं करून मग नवऱ्याला परत गुंडाळायचं आणि परत जायचं. असं म्हणजे आहे. एकंदरीतच मला वाटतं ही खानदानी परंपरा आहे किंवा रक्तातच आहे यांच्या. सो ही 10वी झाली आणि हिची आई जी आधी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत होती, तर तिला खूप आपल्या मुलीच्या इज्जतीचं आणि खूप असं मुलीचं लग्न बिग्न लावण्याची घाई झाली होती. तर हिच्या आईने हिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि महिला मुलं वगैरे बघायला येऊ लागली. आणि त्याच्यानंतर मग हिने काहीच अभ्यास केला नाही म्हणे. आणि मग 12वीला असं ती एक म्हणजे भयंकरच स्टोरी आहे. आणि ह्याच्यामध्ये हिने प्रत्येक ह्याचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे कुठल्या शाळेत होती, कुठल्या कॉलेजमध्ये होती, कुठे काम केलं. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन पाहता ह्या सगळ्या जिथे ज्या ह्याचे नावं हिने घेतली त्या सगळ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. सुरुवात बोर्डापासून, की बोर्डामध्ये असं कुठेही बोर्डचे जे पेपर असतात 10वी 12वीचे, तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला असं जेवढं मजकूर आहे त्या व्यतिरिक्त काहीही लिहायला अलाउड नसतं. म्हणजे तुमचं नाव गाव ते सगळं, तुमचा रोल नंबर आणि क्वेश्चन आन्सर्स एवढंच तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजे क्वेश्चन असतात त्याचे आन्सर्स एवढंच तुम्हाला लिहायचं असतं आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही फालतू काहीही लिहू शकत नाही. अगदी म्हणजे श्री ओम असं वगैरे पण लिहायला आजकाल बंदी घातलेली आहे. आणि डेफिनेटली म्हणजे ते थोड्याफार प्रमाणामध्ये ॲडजस्ट होतं. पण जो प्रकार ह्या बाईने केला आणि ही ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन तो प्रकार सांगते, हे नक्कीच काही भूषण नाही आहे. ही नक्कीच काही गर्वाची बाब नाही आहे की मी अभ्यास नाही केला आणि मी फक्त काहीही लिहायची नाही पेपरमध्ये कारण मी अभ्यासच केलेला नव्हता आणि तेच काय थोडंफार येत होतं तेच लिहायची आणि मग खाली मी लिहून यायची की प्लीज मला पास करा आणि मला ढकलमपंची करून टाका पण मला पास करा. माझ्या घरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी अभ्यास नाही करू शकली पण प्लीज मला तुम्ही पास करा असं वगैरे ही लिहून यायची. तिथे जो पण हिचा प्रॉब्लेम आहे तो लिहून यायची आणि मग अशा रीतीने ही नंतर पास झाली. तर ह्याच्यामध्ये काय भूषण आहे तुम्ही मला सांगा. जर हिच्या घरी जेन्युइनली प्रॉब्लेम होत असता किंवा हिला जे पण काही प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमला फेस करून जर त्यातूनही हिने अभ्यास करून जर 35% पण मिळवले असते ना तरी ती अभिमानास्पद गोष्ट होती. तरीही ते आपण मानलं असतं की ह्याचा स्ट्रगल होता की ह्या स्ट्रेसमधनं पण एखादी व्यक्ती अभ्यास करून पास झाली.
पण ते न करता हे भूषण सांगते की मी अभ्यास केला नाही कारण माझी मनस्थिती अभ्यास करण्याची नव्हती, पण मी असं पेपरमध्ये लिहून आणि एका नाही सगळ्या पेपरमध्ये असं लिहून अक्षरशः मार्क्सची भीक मागायची. तर हिला बघणाऱ्या यूथने किंवा जे हिला सो कॉल्ड इन्स्पिरेशन समजतात त्यांनी हिच्याकडनं काय धडा घ्यायचा. उद्या जर त्यांची मुलं किंवा ते स्वतः जर असे कुठली एक्झाम देणार असतील आणि त्यांनी हे केलं आणि त्याचे विपरीत परिणाम त्यांना भोगावे लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार. आणि हिचे जे अंधमंद थंड भक्त आहेत ते आपल्या मुलांना हे सांगणार का, किंवा ही चड्डी स्वतःच्या मुलीसमोर हे उदाहरण प्रस्थापित करते का की तू काहीही कर आणि कमव आणि तू अजिबात काही अभ्यास काही करू नको. उद्या ही आपल्या आईचं हे जे काही पॉडकास्ट किंवा जे काही ही बोललेली आहे तिथे जे काही हग्गू मोशनवर हग्गू केलेली आहे ते बघून हिची मुलगी काय इन्स्पिरेशन घेणार आहे हिच्याकडनं. हिची मुलगी हिचा मुलगा हे काय आपल्या आईकडनं काय बोध घेणार आहे. हे हग्गू मोशनला इतकी साधी गोष्ट कळत नाही. हे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे बोर्डवरती आपल्या शिक्षण संस्थेवरती. आणि ऑलरेडी हिला असे कॉमेंट येऊ लागले आहेत की मी पण 12वीला आहे, मला पण तुझ्यासारखं बनायचं आहे, सो डू इट. आणि खरंच तुम्ही पण असं करा आणि अभ्यास करू नका, कारण हिने हेच सांगितलेलं आहे तुम्हाला हिच्यासारखं बनायचं आहे ना, डेफिनेटली तुम्ही पण हाच मार्ग फॉलो करा, अभ्यास करू नका आणि ही ट्रिक फॉलो करा. आणि नंतर तुमचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करा की ही ट्रिक फॉलो केल्यानंतर हिच्याकडनं इन्स्पिरेशन घेतल्यानंतर तुमचं पुढे काय झालं आणि तुमचा रिझल्ट काय लागला. प्लीज 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 शेअर. नाही ते लोक तर आपला पॉडकास्ट ऐकतच नसतील कारण त्यांची ती लायकीच नाही आहे. त्यांना असेच हग्गू मोशनवरच्या हग्गू लोकांचं ऐकण्यातच समाधान आहे. सो पण खरंच जर चुकून माकून हा पॉडकास्ट कानावर पडला तर नक्की नक्की हिला इन्स्पिरेशन मानाच तुम्ही आणि जसं हिने सांगितलं आहे तसं करा. ओके, त्याच्यानंतर हिने जो 12th नंतरचा पुढचा कालावधी सांगितला हिचं लग्न होईपर्यंतचा, त्याच्यामध्ये मला काही कॅल्क्युलेशनच लागलं नाही. अगेन आता हिने जिथून सो कॉल्ड मॅनेजमेंट केलं तर ते मॅनेजमेंट कसं मॅनेज केलं त्या कॉलेजच्याही ऑथेंटिसिटीवरती परत क्वेश्चन मार्क निर्माण होतो. कारण 12वी झाली ही काहीतरी 40% 56% पास झाली आणि त्याच्यानंतर मग हिने कुठेतरी कंपनीत जॉब केला हिच्या म्हणण्याप्रमाणे आणि आईला पैसे देत होती. मग तो कंपनीत जॉब हिने समजा साधारण वर्षभर केला असेल, 6 महिने केला असेल. त्याच्यानंतर ही मुंबईला पळाली. जसं की काहीतरी असं म्हणजे असं वाटत होतं ना की ते काही ते बारबाला असतात ना त्या कशा अशा स्टोरी सांगतात, म्हणजे त्यांची तरी इज्जत आहे यार, ते लोक तरी मेहनतीचं खातात आणि मेहनत करून कमवतात आणि त्यांची मजबुरी असते, फक्त पैशाला हपापलेल्या नसतात, कारण त्यांची खरंच मजबुरी असते म्हणून ते काम करतात. पण ते वेगळी स्वप्न घेऊन आलेले असतात मुंबईत आणि वेगळीकडे त्या जाऊन एंडअप होतात. तर तसं काहीतरी इथं मला असं वाटत होतं की जसं ही सांगत होती की मी मुंबईला आली और मैं तो हीरोइन बनना चाहती थी बट मैं तो चड्डी डाल के ये हग्गू साफ करने वाली बन गई, असं काहीतरी हिचं स्ट्रगल आहे एकंदरीतच. सो ही मुंबईला आली. एनिवेज भरकटली मी विषयापासून. सो ही मुंबईला आली आणि ती कंपनीमध्ये जॉब करणं आणि मग ते मुंबईमध्ये येणं ह्याच्यामध्ये तरी 1 वर्ष गेलंच असेल. त्याच्यानंतर मग हिला असं म्हणजे हिच्या आईने मानलं की चला बाबा ही ऐकत नाही आहे तर हिला काय करायचं आहे, तर हिला करायचं आहे ते मॅनेजमेंट, तर करू दे आता ते मॅनेजमेंट म्हणायला पण मलाच कसं तरी होते. सो करू दे म्हणून मग तिथल्या हिने सांगितलेल्या त्या कुठल्या तरी आता त्या ह्याची वेबसाईट चेक करावी लागेल आणि काय क्रायटेरिया आहे ते चेक करावं लागेल. आणि मग ह्या 56% 40% वालीला तिथे ॲडमिशन मिळालं आणि ॲडमिशन मिळालं आणि लगेचच ही म्हणते की मी 18 वर्षाची असताना, मी 12वीला 18 वर्षाची होती, त्याच्यानंतर लग्न झालं तेव्हा ही 20 वर्षाची होती. तर ह्याचं काही ताळमेळच लागत नाही आहे की हिची 12वी नेमकी झाली कधी, हिने त्याच्यानंतर ते मुंबईला येणं आणि ते कंपनीत काम करणं हा सगळा कार्यक्रम केला कधी आणि मॅनेजमेंट किती वर्षाचं होतं आणि ते किती वर्ष कंप्लीट हिचं झालं आणि नंतर ही जॉबला लागली कधी हॉटेलमध्ये आणि हा दुसरा हिचा चिंचिन लाकूड तोड्या हिला भेटला कधी. आणि जी व्यक्ती खूप स्वावलंबी आहे, मला लग्नच नाही करायचं, मला करायचंच नव्हतं असं वर्षभरापूर्वी म्हणत होती आणि लग्न न करण्यासाठी हे सगळे जुगाड करत होती, तर ह्या लाकूड तोड्याने या चिंचिनने असं काय हिला दाखवलं, असं कुठलं लाकूड दाखवलं की ही एकदम
लगेच 2 महिन्यात त्याच्याबरोबर लग्न करायला म्हणण्यापेक्षा याच्या गळ्यातच पडली, किंवा असं काय कांड झालं की यांना 2 महिन्यातच निपटवावं लागलं. कारण घरचे पण कसे काय लगेचच तयार झाले. घरच्यांना तर माहितीच असेल ख्याती, हिच्या घरच्यांकडनं तर काय अपेक्षाच नाही आहे, पण चिंचिंच्या घरच्यांबद्दल तर मला नक्कीच आता असं वाटायला लागलं आहे की खरंच काका काकू काय बघितलं आणि काय विचार करून की असं काय होतं, किंवा इतकं तुम्ही हतबल असाल नक्कीच आपल्या मुलापुढे, किंवा तुमचा मुलगा हतबल झाला असेल काही कारणास्तव त्याच्या कांडमुळे हिच्या पुढे, की तुम्हाला अशी सून हे करावी लागली, एक्सेप्ट करावी लागली. नक्कीच तुम्ही हतबल झाले असाल. मला नाही वाटत की तुम्ही स्वइच्छेने ही गोष्ट केलेली आहे, कारण अशा व्यक्तीला कोणी असं सहजासहजी एक्सेप्ट करेल हे खूपच मग जिगरा, मग तुमच्यावरती पण क्वेश्चन मार्क निर्माण होतो. सो हिला ॲक्सेप्ट केलं, तर ते मला काहीच कळलं नाही. म्हणजे 18 ते 20 वर्षात हिने काय काय केलं. हिने 12वी क्लिअर केली, हिने जॉब पण केला, त्याच्यानंतर मग हिने परत येऊन हॉटेल मॅनेजमेंट पण कंप्लीट केलं. हिला दुसरा जॉब पण लागला तिच्या त्या सोकॉल्ड डिग्रीच्या नावावर. ही काय डिप्लोमा पण नाही होऊ शकत या बाईने, हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि त्याच्यानंतर लग्न पण केलं. सो व्हेरी सरप्रायझिंग. म्हणजे असं काय, असं एकदम असं टाईम मशीन फिरल्यासारखं, एकदम काहीतरी झाल्यासारखं, एक फास्टेस्ट फॉरवर्ड झाल्यासारखं काहीतरी सीन झाला याचा. सो वन्स अगेन हिने ज्या हॉटेल्सची नावं घेतली त्यांच्यावर पण आता क्वेश्चन मार्क निर्माण होतं की तुम्ही काय सर्टिफिकेशन आणि काय बघून. आणि अशा हॉटेलमध्ये जर आपण जात असू तर आपल्याला विचार करावा लागेल की खरंच हे हॉटेल तेवढं जेन्युइन आहे का, इथे जो रिक्रूट केलेला स्टाफ आहे तो ट्रेंड आहे का, आणि आपण अशा हॉटेलना एवढं पैसे स्पेंड करणं हे खरंच वर्थ आहे का. तर ह्या हॉटेलने पण ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी जेव्हा असे लोक काय वाटेल ते सांगतात तेव्हा, आणि ह्यांचे सर्टिफिकेट्स पुन्हा एकदा क्रॉस चेक करावेत. असाच हिचा जो टाईम झोन आहे, तसंच हिचं एक राहण्याचं किंवा हिचं जॉब करण्याचं काय कळत नाही की हे लोक असे काय झोल करतात की हे सतत इकडून तिकडे असे फिरत असतात. तर ह्या गोष्टी पण ध्यानात घेतल्या पाहिजे. नेक्स्ट टाईम जेव्हा यांना कोण रिक्रूट करणार असेल तेव्हा यांचा मागचं बॅकग्राऊंड एकदा चेक करणं हे खूप जरुरी आहे. सो हिचं लग्न झालं आणि लगेचच थोड्या दिवसातच प्रेग्नेंट वगैरे राहिली, थोड्या महिन्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग असं हिने बरेच असे कष्ट केले आणि मग त्याच्यानंतर हिने परकर शिवले आणि काय असं सगळं काही सांगितलं. आणि त्यावेळेलाही हिला खूप असं डिप्रेशन आलं होतं, आणि त्यावेळेला हिला असं जे हिला माहिती नाही आहे पण त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात, आणि ते मेजरली मोस्टली महिलांना होतं थोड्या अधिक प्रमाणामध्ये. सो इट्स नॉट अ बिग डील. ह्याच्यामध्ये स्वावलंबी बनण्याचा आणि तुझं काहीच हे नव्हतं, त्याचा काहीही संबंध नव्हता. सो इट्स जनरल आणि इट्स व्हेरी कॉमन. तर ते सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर मग परत हिला सेकंड टाईम ही प्रेग्नेंट राहिली काही वर्षानंतर. आणि मग त्यावेळेला हिने 9 महिने बाळाला पोटात ठेवून काम केलं. अच्छा, हा स्ट्रगल आहे. 9 महिने बाळाला पोटात ठेवून काम करणं म्हणजे बाकी काय लोक बाळाला बाहेर काढून काम करतात की जॉब करतात. अरे हे तर मुंबईच्या प्रत्येक ऑलमोस्ट 90% स्त्रियांचं आयुष्य आहे. म्हणजे मी मुंबई यासाठी बोलते कारण मुंबईमध्ये मला असं वाटतं सगळं कम्यूट वगैरे हे सगळं पकडता तो खरा स्ट्रगल आहे. लोकल पकडण्यापासनं घरचं सगळं करून निघणं आणि परत संध्याकाळी धावपळ करत येणं आणि परत घरचं सगळं करणं, ह्या सगळ्या गोष्टी बायकांनी वर्षानुवर्ष केलेल्या आहेत आणि करत आल्या आहेत आणि अजूनही करत आहेत. तर तू काय गोष्टी सांगते की मी 9 महिने बाळाला पोटात ठेवून आणि म्हणजे काय वाटेल ते घुसवत होती. आणि मग एक दिवशी मी असं बसलेली आणि माझ्या पायावरती उकळतेल पाणी पडलं. तेल पडलं की पाणी पडलं. एकदा ते आधी काहीतरी बोलायचं नीट शिकून घे. हां, MP ची असशील नाही तर शेम्पीची असशील नाही तर आणि कुठली असशील, झेडपीची असशील तर झेडपीची आहेस तर सांग मी झेडपीची आहे, मला बोलता येत नाही. उगाच त्यांना शहरांची नावं, कॉलेजची नावं, त्याच्यानंतर हॉटेलची नावं, कसलंच तू मुळात त्यांना तू जे तुझं नाव लावलं आहे ना तीच बदनामी आहे. ती जी व्यक्ती कॉमेंट केलेली आहे ना, ती तुम्हाला स्टार्टिंगला जी कॉमेंट दाखवली ना ती व्यक्ती कोल्हापूरची आहे आणि तिने मला हे स्क्रीनशॉट फॉरवर्ड केले आणि ती मला स्वतः म्हणाली की ताई मला फक्त आणि फक्त ही गोष्ट खटकते की ही आमच्या कोल्हापूरचं नाव बरबाद करते, ही आमच्या कोल्हापूरचं नाव खराब करते.
तर तुझ्याबद्दल कोणाला काहीही अभिमान वाटत नाही आहे. आता खरंच लोकांना असा प्रश्न पडू लागलाय की हे सगळे गटार उपशे, ही सगळी घाण आमच्या इथनंच का बाहेर पडते, आणि ते तर इतर तुझ्यासारखे अजून किडे आहेत कितीतरी पसरलेले, पण तू तर त्यांचं नाव लावून रोज लोक तुझ्या नावाचा टॅग वापरून त्याला शिव्या घालतायत आणि त्या इनडायरेक्टली त्या राज्याला बदनाम केलं जात आहे. तर हा तुझा अजेंडा आहे का की सासरच्या माणसांना डिवचायचं आहे? अशी असते, ही असते, अशी सून असते. म्हणजे अशी सून, मला खरंच दया येते हिच्या सासरच्या मंडळींची हो. सो हिच्या पायावरती गरम पाणी पडलं आणि तो फोटो दाखवून ही म्हणाली की मी येते पण मला उशीर होईल. म्हणजे असंबद्ध बडबडत होती. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रगल काहीच नाही आहे असं. म्हणजे ह्या अशा डे टू डे लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. काय ना काय होत असतं, असं आपल्याला चटके लागत असतात किंवा असं काय ना काय होत असतं, कापत असतं किंवा आपण कुठेतरी धडपडत असतो. ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात ना. फ्रॅक्चर होतं, ह्या होतं, त्या होतं. तर ह्याच्यामध्ये स्ट्रगल काय आहे? हे लाईफचं हे पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. तर मला असं काही वेगळं तर काही जाणवलंच नाही. बरं चला, तो तुझा स्ट्रगल होता. त्यामधून एक गोष्ट अजून एक कळली की हिने आपल्याला जे काही सांगितलं की फोटो दाखवले आणि मी खरंच बघा कसं माझं शिक्षण होतं आणि मी कशी सूट बूट घालून मी एकदम रिसेप्शनिस्ट होती आणि मला असं लोकांनी असे कॉमेंट्स पण दिले होते, रिव्ह्यू पण आहेत असं ना. आय थिंक ट्रिप ॲडवायझरवर का कुठेतरी असे रिव्ह्यू आहेत हिच्या नावाचे की ही खूप चांगली स्टाफ आहे वगैरे. तर हे सगळं हिने आधी एकदा सांगितलेलं आहे आणि आता ही इथे हग्गू मोशनवर सांगते की ही एक हाऊसकीपिंग स्टाफ होती. आणि हाऊसकीपिंग म्हणजे जे आपण इतके दिवस बोलत आलो आहे ना तेच. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी असतात आणि ही मला वाटतं लोएस्ट कॅटेगरी असेल. आणि हिच्याबद्दल ज्यांनी कोणी रिव्ह्यू वगैरे दिले असतील तर डेफिनेटली एकदम सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल बाईने. अशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल की ते रिव्ह्यू द्यायला मजबूर झाले. जसं की चिंचिनला अशा प्रकारची सर्व्हिस दाखवली हिने की चिंचिन लग्न करायला मजबूर झाला. पण आता लग्न ऑलरेडी झालं असल्यामुळे आता परत आपण लग्न नाही करू शकत, तर लोकांकडनं रिव्ह्यूजच घेऊ शकतो. सो सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आणि रिव्ह्यू घ्यायचे असं काम बाईनेच चालू केलेलं आहे. आणि शी इज फ्रॉम व्हॉट इट इज, जे ती खसा धूत असते आणि सगळं साफ करत असते. आणि हेन्स शी प्रूव्ड मी राईट की मी जे काही बोलत होती की ज्या प्रकारचं हिचं बसणं आहे, ही जसं साफ करत असते, जसं घासत असते, जशी घाण उपसत असते. सो शी बिलॉंग्स टू दॅट कॅटेगरी अँड दॅट इज हर रियालिटी. आणि हे तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे. सो येस, अगेन मे बी त्याच्यामध्ये हिने हे मॅनेजमेंट केलं असेल आणि ते काहीतरी 6 महिन्याचं कसं धुवायचं, कसं पुसायचं, कशी सर्व्हिस द्यायची ह्याचं ट्रेनिंग घेतलं असेल. सो द क्वेश्चन मार्क रिमेन्स विथ द कॉलेज की काय प्रकारचं कोर्स केला ह्या चड्डीने. चला, आता इथपर्यंत आपली स्टोरी पोचली. आता ह्याच्या पुढची स्टोरी अजून दर्दनाक आहे आणि अजून क्वेश्चन मार्क्स येणार आहेत. कारण ह्याच्या पुढे मग असं झालं की पप्पा तर जॉब करतच होते, पण पप्पा तर जॉब करत नव्हते आणि काय नव्हतं आणि परिस्थिती एकदम हालाकीची होती आणि सगळं आईच्या जीवावर चाललेलं. आणि आता पप्पा कंटिन्यू जॉब करत होते. तर आता काय माहिती इन बिटवीन पप्पांना परत जॉब लागला असेल. आणि हां, अजून एक पॉईंट, जेव्हा ही 12वीला होती ना, म्हणजे ते 12वीच्या याच्यात सगळं गौडबंगालच आहे. जेव्हा ही 12वीला होती आणि खूप कठीण परिस्थिती होती तेव्हा पप्पा जॉब करत नव्हते असं हिने सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला एका दिवशी पेपर नसताना सुद्धा हिचे पप्पा हिला पिक्चरला घेऊन बसले होते हिच्या आईपासून वाचवण्यासाठी. हिची आई कोणाकोणाला आणायची ना घरी हिला दाखवायला, म्हणून पप्पा तिला बाहेर घेऊन गेले होते. सो म्हणजे असं तुम्ही उडवायचे. ती बाई तिथे काहीतरी मेहनत करायची, तिच्या जीवावर घर चालत होतं, ती कसं तरी 2 घास मिळण्यासाठी धडपड करत होती आणि तुम्ही तिला डिच्चू देऊन पिक्चर बघायचात. काय पप्पा आहेत यार. म्हणजे पप्पा म्हणजे पूर्ण खानदानच झोल आहे. हे काय असं थोडी असतं. म्हणून आत्ता मला कळलं की तुझी आई असं का वागते. हां, तर आता आपण परत आता ह्या मोमेंटला येऊया जिथे आता सगळं झालेलं आहे. 2 मुलं झालेले आहेत. पप्पा कंटिन्यू जॉब करत आहेत आणि मग पप्पा जॉब करता करता अचानक पप्पांची तब्येत बिघडली आणि पप्पा एकदम बेडरिडन झाले आणि
तोपर्यंत ही टिकटॉकवरून यूट्यूबवर आलेली, कारण टिकटॉक बॅन झालं होतं, म्हणजे लॉकडाऊन वगैरे झालेलं आणि त्यावेळेला ही टिकटॉकमध्ये होती. पण मग नंतर फाटाफुटी झाली ना आपली चायनाबरोबर, तर टिकटॉक बॅन झालं आणि टिकटॉक बॅन झाल्यानंतर हिचं पदार्पण यूट्यूबवर येऊन ही धडकली होती. मग आता यूट्यूबवरती ग्रो करायचं होतं आणि अनायसे पप्पा असं झालं. म्हणून मग हिने पण जिच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलं ना, तर ती कसं करायची, मलाई खायची ना अशा गोष्टीवर, तर तसंच हिने पण ठरवलं की अरे मी पण, कारण ती इन्स्पिरेशन नाही म्हटल्यावर मी पण तिच्यासारखंच वागणार. मग ही सारखी सारखी तिकडे जायची, पप्पांना दाखवायची, पप्पांची हालत दाखवायची. अगेन एक स्वाभिमानी माणूस किंवा कंटिन्यू जॉब करत असणारा माणूस, त्याला अशा अवस्थेत त्याला आवडेल का? आणि लोकांनी तरी का बघावं? काय मिळतं ह्यांना हे असं दाखवून, तेच मला कळत नाही. आणि कुठलीही मुलगी जेन्युइनली जर त्यांना आपल्या आईवडिलांबद्दल काही वाटत असेल ना, ते आपल्या आईवडिलांना ह्या अवस्थेत दाखवणारच नाही. आणि हे लोक जस्टिफिकेशन देतात ना की मी मोमेंट्स कॅप्चर करत होती वगैरे, ते तर मला अजिबातच पटत नाही. कारण काही गोष्टी असतात ते आपल्या पुरतंच आपण ठेवल्या पाहिजेत. आपल्यापुरतं हे जे मोमेंट्स असतात, गोल्डन मोमेंट्स किंवा आपले जे सुखदुःखाचे मोमेंट्स असतात, ते आपण कुठले आपल्यापुरते ठेवायचे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि जेव्हा ते सोशल मीडियावर टाकले जातात तेव्हा ते मोमेंट्स नसतात, ते मोमेंट कॅप्चर करणं नसतं. तुम्ही तुमची वैयक्तिक लाईफ सेल करता आणि तुम्ही ती विकायला काढता. तर त्यावेळी हिला बरेच लोक बोलायचे आणि ही तीच वेळ होती की इतकं म्हणजे दुःखात असताना आणि ही अक्षरशः म्हणजे इतकं अतोनात प्रेम करत असताना त्याच वेळेला ही बाई माझ्या इथे कॉमेंट्स करायची, आपल्या मावशीच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करायची. तर ही इतकी लालायक आहे की आता असं सांगते की मी असं आणि मी असं येत जात करायची. ही फक्त आणि फक्त कॉन्टेंटला भुकी बाई आहे. ही फक्त आणि फक्त पैशाला भुकी बाई आहे. ही पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि ती तेच करत होती, जिने पैशासाठी आपल्या वडिलांचं आजारपण विकण्याचा प्रयत्न केला. कारण ही जर जेन्युइनली जर त्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्यासाठी तिथे जात असते ना, तिच्या मनात पण आलं नसतं कॅमेरा ऑन करून ते शूट करावं आणि मोर ओव्हर माझ्या इथे येऊन फालतू कॉमेंट करावं. इतकी वाह्यात वायफळ बाई. आणि हिला दोन्ही तसं, म्हणजे आपण म्हणतो की आपल्या वडिलांसारखा आपला नवरा असावा असं आपल्याला वाटतं. म्हणजे जर वडील चांगले असतील तर चांगला नवरा असावा, तसं चांगला नवरा मिळतो आपल्याला, तसं हे असतं. आणि वडीलच असे असतील तर जसे वडील तसा नवरा, तर तसंच हिचं काहीसं झालेलं आहे. मला वाटतं हिच्या वडिलांनी पण हिला हेच बाळकडू दिलं की तू काहीही कर, काय वाटेल ते कर आणि ते कशाची तमा बाळगू नकोस किंवा कसलंच काय म्हणजे पडेल ते नाही म्हणता येणार. कितीही खाली पड, कितीही घाणीत जा, काय लोक काय बोलतील ते काही होईल, पण पैसा कमव, पैशासाठी वाटेल ते, हे हिला रुजवलेलं होतं. आणि सेम हिचा नवरा पण म्हणतो, हे अगेन हिने कबूल केलेलं आहे. हिच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा हिचे चड्डीवरचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि हिला थोडंसं असं विचित्र वाटलं आणि हिने नवऱ्याला सांगितलं की मला असे कॉमेंट येत आहेत, तर हिचा नवऱ्याने पण हिला हेच उत्तर दिलं की चालेल, ह्याच्याने पैसा मिळतोय ना, ह्याच्याने तू व्हायरल होतेस ना, तुला पाहिजे तर अजून मी व्हायरल होण्यास मदत करतो, जे तो आत्ता करतोय अजून करणार आहे. आत्तापर्यंत आपण फक्त मांडीवर पाय बघितले, अजून आपण कुठे कुठे डीवर पाय बघणार आहोत. इन फ्युचर जशी जशी पैशाची हाव वाढत जाईल, ह्याच्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की चिंचिन पण हिला अजून प्रोत्साहन देईल आणि हिला जसं प्रोत्साहन मिळेल आपल्याला अजून कार्यक्रम बघायला मिळेल. सो वडील आणि नवरा ह्या दोघांनीही हिला हेच सांगितलं की काय वाटेल ते कर, पण पैसे कमव, पैसा आना मागताय, दिखा मेरी बुलबुल तो पैसा मिलेगा. आणि मग एके दिवशी त्यांना इतकं जास्त झालं की त्यांनी गुळणी काढली. आणि ते जेव्हा गुळणी काढत होते तेव्हा चिंचिनचा फोन आला. एक तर गुळणी काढली काय असतं, म्हणजे काय बाबा, आपल्याला यांची भाषा समजत नाही. आणि ठीक आहे चल, तू म्हणजे कुठे काय बोलावं त्याचं काय हेच नाही, म्हणजे ते स्ट्रगल दाखवायला आणि आपली दुःखभरी दास्तान जी अजिबातच दुःखभरी नाही वाटत आहे आणि काहीतरी दुसरीच भरलेली वाटते आहे, अशी दास्तान सांगण्यासाठी कुठेही काही घुसवत होती ही बाई. आता ते पप्पा गुळणी काढतायत आणि चिंचिनचा फोन आला, ह्याचं काय, म्हणजे चिंचिनचा फोन आला हे सांगणं काय जरुरी होतं का? त्याच वेळेला चिंचिनचा फोन आला.
अरे कशाला, ते पप्पा गुळणी काढतायत त्यांच्याकडे बघ ना. चिंचिनचा फोन काय आला आणि चिंचिनचा फोन म्हणजे ही उचलायला गेली आणि इथे पप्पा गुळणी काढून गेले. अरे बघितलं, चिंचिन यार कुठे पण डिस्टर्ब करतो. नको तेव्हा तुला कॉल करायचा, पाहिजे तेव्हा तर बिलकुल तुला काय पडलेली नसते. हिला काय पण आता घ्यायला पण यायचा नाही, हिला कोण घेऊन जाणार म्हणतो. आणि आता कशाला तिथे काहीतरी ती बघत होती तर लगेच कॉल करून डिस्टर्ब केला. आणि मग ही कोरडी झाली होती. आणि मग ही इतक्या लेवलवर कोरडी झाली होती, तिला फक्त एकच त्या कोरडेपणातनं बाहेर काढू शकत होता, तो म्हणजे लाकूड तोड्या चिंचिन. आणि चिंचिन लाकूड घेऊन म्हणजे चिंचिनचं लाकूड बघितलं आणि ही कोरडीची ओली झाली. म्हणजे रडायला आलं तिला, बांध फुटला. कोरडी होती, ओली झाली, म्हणजे अश्रू सुकले होते तिचे, अश्रू बाहेर आले. हे मी नाही बोलली आहे, तीच बोलली आहे. हां तीच बोलली, नाही तर बोलायला मी काहीतरी बोलते. असं त्यांच्या भाषेत, त्यांची बोली भाषा आहे. कोरडी झाले आणि मग ओली झाले, म्हणजे रडणं एकदम सगळं आटलं होतं. एकदम तिला अशा सगळ्या भावना तिच्या मेल्या होत्या आणि लाकूड तोड्याला बघून तिच्या एकदम भावना उफाळून आल्या आणि ओले झाल्या. म्हणजे अश्रू, असं पाणी असतं ना अश्रू म्हणजे, तर ते बाहेर आलं डोळ्यात ना वात्रट. आणि त्यानंतर हिला कळलं होतं की ही कुठल्या कॅटेगरीतली आहे आणि मग हिने तीच कॅटेगरी फॉलो केली, कारण हिच्यासाठी कॉन्टेंट आणि क्वालिटी महत्त्वाची नव्हती. फक्त आणि फक्त हिला पैसा पाहिजे होता आणि पैशासाठी वाटेल ते करायला तयार होती, कारण पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पप्पांनी सांगितलेलं होतं वाटेल ते कर, आणि आता चिंचिनने पण सांगितलेलं वाटेल ते कर, म्हणून ही वाटेल ते करायला लागली. आणि जे काही आहे ते आता आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि ही जे तू काही धमकी देतेस ना की मला असं बोलतात किंवा ज्या कोणाला तुम्ही असं बोलत असाल किंवा तुमची मतं मांडत असाल तर खबरदार आणि लक्षात ठेवा. तुम्ही याचा कधी विचार केला आहे का, जर एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला किंवा त्यांनी स्वतःचं काही बरं वाईट केलं तर काय होणार. अरे असं बाबा कोणी बोलून असं बरं वाईट करत नाहीत, करणारे करतात, ते वेगळे असतात. ठीक आहे, आणि तू तर राहू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांच्या ना ह्याच्याने ना पोलीस कधीच वाईट तर कोणाला, त्यांचं काही कामच येते म्हणा, पण म्हणजे ते जास्त सिरियसली घेत नाहीत आणि म्हणतात की जाऊ दे, स्वतःच्या कर्माने गेला. अशा लोकांना ते बघत नाहीत, भाव पण देत नाहीत. तुम्ही विचार करता का कॉन्टेंट टाकण्यापूर्वी तुमचं कॉन्टेंट त्या लायकीचं असेल तर त्याच लायकीचे कॉमेंट. तुमच्यासारख्यांना सिरियसली घेत नाही, नंगा नाच करणाऱ्यांना. नंगा नाच कर रही थी, नंगे कॉमेंट आ रहे थे, बस. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तुमच्या घरच्यांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं होत नाही. ठीक आहे, आता पोलीस व्यवस्थापनावरती क्वेश्चन मार्क नको निर्माण करूस, बस झालं. अधिक जेवढं केलंस ना तेवढं बस. नंगे को चंगे कमेंट नाही आते हैं, नंगे को नंगे कमेंट आते हैं, कारण तुमचा ऑडियन्स तो असतो. आणि जसा ऑडियन्स तुम्ही टार्गेट करता ते तुम्हाला पण माहिती असतं की आपण कुठल्या ऑडियन्सला आपल्याकडे लक्ष वेधून घेतो आहे. आणि दुसरी गोष्ट, तुला तर तसंही काही फरक नाही पडत ना. तू तर ठरवलंच आहेस की तू हे पण बोललीस की माझे ट्रॅव्हल व्लॉग वगैरे जास्त चालत होते, पण मी विचार केला की मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि एवढं मेहनत वगैरे जर मी घरात बसून चड्डी दाखवून जर इतकं कमवू शकते तर अजून ह्याच्यातच मी काहीतरी फिगर आउट करेन, ह्याच्यातच काहीतरी ऑप्शन शोधेल आणि अजून करेल. सो यू नो इट व्हेरी वेल. आणि तू फक्त हपापलेली आहेस, सगळ्या दृष्टीने हपापलेली आहेस. आणि जे मी चिंचिनवर खूप प्रेम करते आणि माझ्या घरात सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं ना राहू दे, रेन दे बका, नको मला उघडायला लावूस तोंड. खूप प्रेम करतेस, असंच राहू दे. असंच असतं जेव्हा कोण कोणाला बोलणार ना, म्हणजे सारख्याला वारका भेटल्यावर काय आता बोलायचं बाकीच राहत नाही ना. ॲमनोराचा कसा पिसारा फुलला फुलला, त्या मोबाईलची भरपाई दिलीस ना चिंचिनला, ॲमनोराची. सो ज्या अर्थी एक नवरा आपल्या बायकोच्या अब्रूवेशीवर टांगून पण पैसे कमवण्यासाठी तू कर, काय वाटेल ते कर, सो असं म्हणू शकतो. तर काय प्रेम, म्हणजे भयंकर प्रेम आहे हे. प्रेम आहे, वासना आहे. प्रेमाचे पण वेगवेगळे प्रकार असतात मंडळी. आणि ही ATM होतं म्हणे, ATM माझ्या नवऱ्याकडे दिले मी. ATM, तू काय ATM मशीन घेऊन फिरते की काय. आणि बापरे, तो आकडा, मी एवढे कमवते आणि मला त्याचं हे आहे. नको बाई नको, आम्ही 25,000 कमवू, स्वतःची आणि घरच्यांची इज्जत ठेवून कमवू. असल्या हग्गू मोशनवर येऊन हगणार नाही आम्ही.
आणि आधीपासूनच हिच्या नवऱ्याला बघायची सवय आहे आणि हिलाच नाही असं हे बघायची सवय आहे, शौकीन आहे तो, तर त्याच्यामुळे त्याला काहीच वाटत नाही आणि सवय असल्यामुळे त्याला तेच बघायला आवडतं. तर अगेन हेन्स प्रूव्हन की कशा प्रकारे ह्यांचं लग्न वगैरे झालं आणि कसं ते 2 महिन्यातच, जिला लग्न करायचं नव्हतं वर्षानुवर्ष, अजून काही वर्ष लग्न करायचं नव्हतं, 2 वर्ष टंगळमंगळ केलेली मुलगी 2 महिन्यातच गटकली. म्हणजे काय काय बघितलं आणि काय काय बघायला लावलं. म्हणजे ह्याच्या आईवडिलांनी काय दिवस बघितले असतील, खरंच बिचारे. दया येते हो मला हिच्या सासू सासऱ्यांची. आणि ज्या प्रकारे ही रडत होती आणि जे काही ॲक्टिंग करत होती, हो मी ॲक्टिंगच म्हणते कारण ही ॲक्टिंग हिने माझ्यासमोर पण केली. हे सगळं त्याच वेळेला झालं जेव्हा हे सगळं शूट आणि हे सगळं चालू होतं. हिनेच त्या हग्गू मोशनवाल्यांना मला कॉन्टॅक्ट करायला लावला, हे मी आता 101% सांगू शकते. कारण हिने जे पॉडकास्टमध्ये जे काही सांगितलं, जे काही बोलली ते, आणि ज्या पद्धतीने ते मला माझा पाठपुरावा करत होते ते बऱ्याचशा गोष्टी मॅच होतात. तर हिनेच त्यांना काहीतरी असं स्टोरी सांगितलं आणि काहीतरी हे केलं. आणि हग्गू मोशन त्यांना तर इकडे तिकडे हगायची सवयच आहे, तर ते आले. पण आपल्याकडे बाबा आपण स्वच्छता अभियान चालू केल्यामुळे हगड्यांना आपण हगणदारी मुक्त करतो आहे, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना उभंच केलं नाही आणि त्यांना तसंच्या तसंच त्यांचं उचलून पळा आणि जिथे आहे तिथेच घाण करा म्हणून पलटवून टाकलं. सो काल पॉडकास्टच्या एंडिंगला म्हटल्याप्रमाणे मला आज परत प्रकर्षाने या गोष्टीची जाणीव झाली की जोपर्यंत असल्या लोकांना पुढे करणारे किंवा असल्या लोकांना पाठिंबा देणारे, ह्यांना ग्रो करणारे लोक आहेत, तोपर्यंत आपल्या देशाची वाताहत होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही आपल्या देशाला. कारण हे खूप भयंकर आहे आणि ही खूप भयंकर लेवलची घाण आहे. म्हणजे 2-2.5 लाख कमवणं आणि अशा लोकांना तुम्ही कमवून देताय जे काय करून, म्हणजे त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे, ते काय करतायत, त्यासाठी काय दाखवत आहेत, ह्याचा जरा विचार करा. आणि आपण यूथसमोर, आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय, काय त्यांनी काय शिकावं, काय करावं, ह्या पूर्ण हिच्या सो कॉल्ड स्ट्रगल व्हिडिओमधनं नवीन पिढीने काय शिकण्यासारखं आहे. आणि जर हे शिकण्यासारखं आहे तर उद्या आपल्या देशाचं काय भवितव्य असेल ह्याचा पुन्हा एकदा विचार करा. इतकंच मी तुम्हाला सांगेन आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. मी मॅक्झिमम गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम थर्ड क्लास, एकदम टट्टी हिचं जे काही या पूर्ण एपिसोडला एका वाक्यात समअप करायचं झालं तर पैशासाठी चादर बदलणारी बाई आहे ही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.